नमस्कार भावांनो. दरवेळेसप्रमाणे एकदम खतरनाक, एकदम ट्रेंडिंग 2026 मधला एकदम ट्रेंडिंग जूनमध्ये सगळ्यात भारी नवीन आले आहेत माझ्याकडे एक फॉन्ट. तो तुम्हाला मी आज देणार आहे. टॉप लेवलचा फॉन्ट आहे. तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो. जास्त काही बडबड करत नाही आणि आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो आहे. तर फोटोशॉपचं हे जे 2026चं फोटोशॉप आहे माझं. आणि मी तुम्हाला सांगितलं ज्या दिवशी माझे 5K सबस्क्रायबर कंप्लीट झाले मी त्या दिवशी तुम्हाला माझं 2026चं फोटोशॉप फ्रीमध्ये देणार आहे. काही अडचण नाही भावांना. फक्त आपल्याला काय करा, 5K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून देणार, जेणेकरून मी हे तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल. ओके, आपण फोटोशॉप चालू करू लगेच. ओपनमध्ये जाऊ. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे 5K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावरती फक्त किती आपल्याला 1Kच राहिलं. फक्त 1000 सबस्क्रायबरची कमी आहे. आता सध्या आपल्याला 4000 झालेले आहेत कंप्लीट. तर 1000 कंप्लीट राहिलेले आहेत. तर तुम्ही फक्त बघताय तर ठीक आहे, सबस्क्राईब करून जा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ भेटेल. तुम्हाला फोटोशॉप फ्रीमध्ये भेटेल. आणि मी माझ्याकडचे जवळपास 250 फॉन्ट आहेत, 250 फॉन्ट आहेत, DG आणि इन्फिनिटी सगळे मिळून कॅलिग्राफीचे टॉप लेवलचे. म्हणजे आत्तापर्यंतचे माझ्याकडे सगळे जे मी पेड घेतले होते, दुसऱ्याकडून मी जे पेड घेतले होते मी तुम्हाला ते फ्रीमध्ये देणार आहे. फक्त भावांनो, फक्त आपले 5K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून टाका, जेणेकरून मी तुम्हाला ते देऊ शकेल. ओके, फोटोशॉपच्या न्यू पेजवरती आलेलो आहे आपण. आणि तो न्यू आपण हे सिलेक्ट करू. ओके, आपण एक कॅनव्हास घ्यायचा आहे, एक 10x18, म्हणजे थंबनेल साईज थोडक्यात 10x18. तर थंबनेल साईज असते 1080x720, हे थंबनेल साईज असते. पण आपण सध्यासाठी 10x18 घेऊ, क्रिएट करून टाकू. नाद पद्धतीने हे झालं, बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने आपला एक कॅनव्हास तयार झाला आहे. ओके, याला आपण कलर करायचा आहे. आधी मला ब्लॅक पाहिजेत. ठीक आहे, FXमध्ये जाऊन कलर ओव्हरलेमध्ये जाऊन ब्लॅक कलर डायरेक्ट येतं, किंवा इथून आपण कुठलाही कलर सिलेक्ट करू शकतो नाद पद्धतीने. ओके, हे इमेज मी ॲड केलेले आहे. आणि मला एका भावाने कमेंट केली होती, भाऊ बघत असेल व्हिडिओ तो, की भावा चेहऱ्यावरचा तो इफेक्ट आहे तो कसा द्यायचा. ओके, तर मी तेही तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, चेहऱ्यावरचा तो इफेक्ट कसा द्यायचा खतरनाक पद्धतीने. ठीक आहे, तर तो मी तुम्हाला लगेच एका सेकंदात सांगतो. तर सुरुवातीला मी एक रॉ इमेज घेतो. ओके, ठीक आहे. तर मी माझी जुनी इमेज घेतलेली आहे. तर सुरुवातीला ही इमेज अशी होती, मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढली होती, त्याच्यामुळे इमेज फार क्लिअर नव्हती. तर तुम्ही याला अशा प्रकारे इफेक्ट दिला. तो कसा द्यायचा, तर सर्वात सोपं आहे. या इमेजला आपण सिलेक्ट केल्या आधी फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा फिल्टर, मोबाईलमध्ये पण कसा इफेक्ट द्यायचा ते पण शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, फिल्टरमध्ये गेलेलं आहे. सुरुवात पहिल्यांदा लाईट आहे. कॉन्ट्रास्ट नेहमी लक्षात ठेवा 15च्या वर. ओके, आपण सध्यानंतर 30-26 फोटोनुसार ठेवायचं, पण 15च्या वर ठेवायचं. ओके, हायलाईट्स वाढवायच्या, फोटोनुसार सगळं करायचं आहे. शॅडोज वाढवायची. आणि जिथं जिथं तुम्हाला जर ग्रेन दिसला, बघा आता मी जसं शॅडो वाढवतोय आणि मला इथं बघा लगेच ग्रेन दिसतोय, तर मी लक्षात ठेवणार की शॅडो कमी करायचे. आणि जिथं ग्रेन संपतोय तिथपर्यंत आपल्याला ते शॅडो नेऊन ठेवून द्यायचे. ओके, हे अजून व्हाईट्स वाढवलं, ब्लॅक्स वाढवले. ब्लॅक्स म्हणजे काय, डार्कनेस एरिया. ओके, हे असं आपण वाढवलं. ओके, त्याच्यानंतर कलर आपल्याला काय करायचे, क्लिअरिटी वाढवायची. ओके, चेहऱ्याची आपण क्लिअरिटी वाढवतोय, बाकी याच्यात दुसरीकडे कुठं हात लावायचा नाही. ओके, त्याच्यानंतर हायलाईट्ससुद्धा वाढवायचे. ओके, लाईट्स वाढवायचे आणि डार्क्स वाढवायचं. ओके, डन. शॅडो बिडोजला काही गरज नाही हात लावायची. ओके, डन. बाकी काय नाही, बाकीचं काहीही आपल्याला गरजेचं नाही. जर तुमचं स्किन जर रफ असेल तर नॉईज रिडक्शन करून तुम्ही ते शार्प करू शकता. ओके, आता फक्त एवढं बघू शकता की इथं चेहरा जो जरा येलोश झालेला आहे नाही का, त्यामुळे त्यासाठी काय करायचं, हे दरवेळेस होत नाही. तर त्यासाठी फक्त आपल्याला ओके, कलर व्हायब्रन्स, कलरमध्ये जाऊन व्हायब्रन्स थोडे कमी करायचे, थोड्यानुसार 14 आणि डन. बघू शकता इथं आपला फोटो त्यासारखा रेडी झालेला आहे. ओके, खतरनाक पद्धतीचे तुम्ही आहे तसा इफेक्ट देऊ शकता. Ctrl+Z असा करत होता मी, याला डायरेक्ट असा करून टाकलेला आहे. ठीक आहे भावांनो, तर ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मोबाईलवरती कसं करायचं ते पण सांगणार आहे. ठीक आहे, आपण लगेच फॉन्ट घेऊ. आजचा खतरनाक जो फॉन्ट आहे तो फॉन्ट घेणार आहे, DG फॉन्ट 003 नंबरचा, प्रो लेवलचा, एकदम प्रो लेवलचा फॉन्ट आहे. तर एका भावाने आपल्याला कमेंट केली होती, तर ते म्हणले की आपलं नाव आपल्या व्हिडिओमध्ये आलं पाहिजे. तर ठीक आहे, तर पहिलं नाव होतं भैरवनाथ ग्राफिक्स आणि दुसरं जे होतं ते भीमराव ग्राफिक्स. हे दोन नावं मला सांगितलेले कमेंटमध्ये ॲड करायला. तर ठीक आहे, आपण आधी भीमराव ग्राफिक्स हे नाव ॲड करू. जसं आपण इंग्लिश चॅटिंग करतो तशाप्रमाणे आपण ह्याचं नाव टाकू शकतो. ना अधिक फॉन्टच्या भावना एकदम खतरनाक लेवलचा प्रो एकदम आहे. आता ह्याला हे दिलं आहे, ह्याला FX करू.
ड्रॉप शॅडो देऊ. ड्रॉप शॅडो दिसणार नाही कारण की मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्णपणे ब्लॅक घेतलं आहे. तर आपण एक थोडंसं ग्रे कलरचं बॅकग्राऊंड त्याच्यात ॲड करू. ओके, हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, याला परफेक्टलीरित्या आपण पहिल्यांदा मागं ॲड करू. कसं काय नाही नुसतं स्केल करायचं, एका बाजून दाबायचं, शिफ्ट दाबून सगळीकडे वाढायचं. ओके, डन. बस, आपल्याला बाकीचं काही नको आहे. ओके, तुम्ही म्हणा सध्या भरपूर हे झालं आहे तर फक्त काय नाही, ॲपॅसिटी 50% नाक पद्धतीनं हे झालं. किंवा आपल्याला फिल्टर करून ब्लर करून गॉशन ब्लर किंवा रेडियल ब्लर या दोघांपैकी कुठलाही ब्लर तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, मी गॉशन ब्लर वापरलं आहे. तर भीमराव हे नाव आपण ॲड केलं आहे. ओके, आणि ह्याच्यावरती एक टेक्स्ट टाकू आणि तो पण कलर फिल करू आपण एकदम ब्लॅक. ओके, याचं ॲपॅसिटी देऊ 20%. नेहमी लक्षात ठेवा, आपण जर याच्यावर रेक्टँगल टाकायचं, स्प्लिट इफेक्ट टाकायचा असेल तर ॲपॅसिटी नेहमी 15 ते 20% ठेवायची. ओके, भीमराव ग्राफिक्स. ओके, ग्राफिक्सचं आता क जो आहे पूर्ण आहे याचा आपल्याला हाफ पाहिजे, तर इथं ग्लिप्स आपण वापर करू शकतो याचा हाफ क साठी. ओके, हे ॲड केलेलं आहे. ओके, फर्स्ट पासवर्ड आहे 2020. ओके, तर हे एक झालेलं आहे आणि हे टॉप लेवलचा नाव आपण हे ॲड केलेलं आहे. भावानं तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचं नाव काय नेक्स्टमध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यानुसार मी आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या ग्राफिक्सचं नाव, जे पण तुमच्या ग्राफिक्सचं नाव तुम्ही ठेवले त्या ग्राफिक्सचं नाव मी ॲड करणार. जशी मला कमेंट केली होती भीमराव ग्राफिक्स हे नाव ॲड करा, तर ठीक आहे, तर मी हे करणार. महामानवाचं नाव आहे हे, तर त्यांना वंदन करून आपण हे. ओके, आणि नेक्स्ट जे नाव आपल्याला सांगितलं होतं ते होतं भैरवनाथ ग्राफिक्स. ओके, ओके, ग्राफिक्सला वर ठेवू आपण. ओके, नाद त्या पद्धतीने हे पण झालेलं आहे. डन. भैरवनाथ ग्राफिक्स तुम्ही बघू शकता, एकदम टॉप लेवलचा फॉन्ट आहे. याला वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही यातून तरी याला क्लिप्स वापरले नाही तर तुम्ही याला क्लिप्स वापरू शकता. जसं की आता असं आहे तर याला क्लिप्स सेकंड पासवर्ड आहे 3030. ओके, नाद पद्धतीचे भावना तिन्ही पासवर्ड आहे एकसोबत टाकून द्या, काही वांदा नाही. ओके, भैरवनाथ ग्राफिक्स बघू शकता. हा तोड, अजून काय पाहिजे तुम्हाला ते सांगा. एकदम तोड विषय भावना, एकदम फॉन्ट. ओके, भैरवनाथ ग्राफिक्स एकदम टॉप लेवलचा फॉन्ट आहे, एकदम ट्रेंडिंगमधला फॉन्ट आहे. हा फॉन्ट जवळपास नसेलच कोणाला, तर शक्यतो हा फॉन्ट जे आहेत ना बारीक कळीचा फॉन्ट आहे हा. तर तुम्ही कॅलिग्राफी जे बारीक असतात जसे करून की वेडिंगमध्ये, सगळ्यात जास्त वेडिंगमध्ये हा फॉन्ट यूज करत जा. आणि जो बोल्ड नाव असते आपलं स्वतःचं, जिथं आपण स्वतःचा फोटो टाकतो, एखाद्या पॉलिटिकल डिझाईनला स्वतःचा फोटो टाकतो आणि बाजूला नाव टाकतो शुभेच्छुक, तर मग हा फॉन्टचं तुम्ही यूज करा. खाली शुभेच्छुक वैभव पाथोडे ग्राफिक्स असं नाव तुम्ही, किंवा तुमचं स्वतःचं नाव शुभेच्छुक भैरवनाथ ग्राफिक्स, शुभेच्छुक भीमराव ग्राफिक्स, तुमच्या पद्धतीने तुम्ही ते नाव ॲड करू शकता भावानं. ठीक आहे, तर ढीक प्रेम दे भावानं, ढीक सपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून टाका, जेणेकरून मी लवकरच तुम्हाला माझे 2026चं फोटोशॉप मी देऊ शकेल. आणि सेकंड म्हणजे माझ्याकडचे 250 फॉन्ट्स जे इन्फिनिटी आहेत, कॅलिग्राफीचे आहेत, टॉप लेवलचे आहेत, ते सर्व एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे विदाऊट एनी पासवर्ड. लक्षात ठेवा भावांना. तर ठीक आहे, तर ढीक प्रेमने ढीक सपोर्ट करा आणि मला ओके, आणि मला कमेंट करून सांगा लगेच की तुमचं नाव काय ॲड करायचं ते आपल्याला. ओके, आणि लास्ट पासवर्ड आहे 50. ओके, हे तिन्ही पासवर्ड आहेत, 6 अंकी पासवर्ड आहेत, कंबाईन करून ओके करून ॲड करा. धन्यवाद भावांनो, सपोर्ट करा.